सर्वांना जय शिवराय, जय भीम, जय एकलव्य. मित्रांनो, रावरी विधानसभेची पोटनिवडणुकीचा प्रोग्राम जाहीर झालेला आहे आणि ह्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार कोण असेल अशी या ठिकाणी रावरी विधानसभेच्या लोकांना या ठिकाणी सगळ्यांना उत्कंठा लागलेली आहे. तर मित्रांनो, रावरी विधानसभेमध्ये या ठिकाणी भाजपचे उमेदवार या ठिकाणी दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब यांचे सुपुत्र या ठिकाणी ही निवडणूक लढणार आहेत. त्याच्यानंतर दुसरे जे काही उमेदवार होते राष्ट्रवादीचे, शरद पवार गटाचे तनपुरे, प्राजक्तदादा तनपुरे, हे या ठिकाणी भाजपच्या वाटेवर आहेत आणि भाजपकडून उमेदवारी मिळवण्याच्या प्रयत्नामध्ये ते आहेत. आणि त्याच्यामुळं रावरी विधानसभेमध्ये जे वातावरण तयार झालेलं आहे, या ठिकाणी जे काय सेक्युलर विचारधारेचा माणूस या ठिकाणी आमदार झाला पाहिजे, परंतु तो आमदार या ठिकाणी होत नाही अशी परिस्थिती दिसत आहे. आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीकडे या ठिकाणचा सेक्युलरवादी, आंबेडकरवादी, या ठिकाणी मुस्लिम समाज असेल, दलित आदिवासी समाज असेल, बहुजन जे काही संविधान रक्षक आहेत किंवा ज्यांना लोकशाही पाहिजे अशा लोकांना वाटतंय की असा उमेदवार फक्त वंचित बहुजन आघाडीच देऊ शकते. आणि म्हणून मित्रांनो, आपल्या रावरी विधानसभेमध्ये जी काही या ठिकाणी वातावरण तयार झालेलं आहे, इथे हिंदू मुस्लिम नंतर मराठा ओबीसी असा वाद तयार झाल्यामुळं अनेक मोर्चे प्रतिमोर्चे झालेले आहेत आणि ह्या लोकांना वाटतं की आपल्या मताचा आमदार रावरी विधानसभेतून गेला पाहिजे आणि म्हणून वंचित बहुजन आघाडी कोणता उमेदवार देते अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार हा या ठिकाणी आंबेडकर घराण्यातला असावा. वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार हा संविधानासाठी रस्त्यावर उतरणारा असावा. वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार हा लोकशाहीसाठी रस्त्यावर उतरणारा पाहिजे. परंतु दुर्दैवाने हे जे काही सगळं संविधान रक्षणाचं काम जर कोणी करत असेल तर हे पूर्ण आंबेडकर घराणं करतं, परंतु दुर्दैवानं या ठिकाणी लोकसभेमध्ये आणि महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जाण्याचे दरवाजे या ठिकाणी प्रस्थापित भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस किंवा इतर लोकांनी मिळून बाळासाहेबांना अकोल्यातून जाऊ नये म्हणून विरोध करतात मित्रांनो. आणि म्हणून महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये वंचितांचा आवाज उचलणारा माणूस, महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये या ठिकाणी संविधानाचं रक्षण करणारा, लोकशाहीचा रक्षण करणारा माणूस गेला पाहिजे. आणि ही संधी रावरी विधानसभेच्या मतदारांनी या ठिकाणी आंबेडकर घराण्याला नक्कीच देतील अशी या ठिकाणी परिस्थिती निर्माण आहे. आणि म्हणून वंचित बहुजन आघाडी जरी हा आंबेडकर घराण्याचा पक्ष असेल, परंतु मी या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांना विनंती करणार आहे की साहेब, आपण सुजातदादा आंबेडकरांना रावरी विधानसभेची पोटनिवडणूक लढण्यासाठी परवानगी द्यावी. आणि यासाठी आम्ही नगर जिल्ह्यातले जे काही वंचित बहुजन आघाडीची जिल्हा टीम असेल, रावरी विधानसभेची तालुक्याची टीम असेल, आम्ही ठराव करून बाळासाहेब आंबेडकरांना विनंती करणार आहोत की रावरी विधानसभेचा उमेदवार हा सुजातदादा आंबेडकर असायला हवा आणि त्यासाठी आम्हाला तुम्ही परवानगी देऊन रावरी विधानसभेसाठी सुजातदादा आंबेडकरांना उमेदवारी दिल्यानंतर या ठिकाणचा दलित समाजातला कार्यकर्ता हा कोणत्या पक्षातला असू द्या, आदिवासीतला कोणत्या पक्षातला असू द्या किंवा बहुजन समाजातला कोणत्या पक्षातला कार्यकर्ता असू द्या, तो या ठिकाणी सगळे पक्ष बाजूला सोडून आंबेडकर घराण्यासाठी बाबासाहेबांच्या पंतूला मतदान करण्याची संधी या ठिकाणी रावरीच्या विधानसभेमध्ये निर्माण होईल. यासाठी या ठिकाणी आम्ही सुजातदादा आंबेडकरांना या ठिकाणी रावरीच्या विधानसभेमध्ये त्यांनी निवडणूक लढवावी म्हणून विनंती करणार आहोत. 19 तारखेला पक्षाची या ठिकाणी प्रेस आहे रावरी विधानसभेमध्ये. या पक्षाचे प्रेस वंचित बहुजन आघाडीचे या ठिकाणी राज्याचे नेते महासचिव प्राध्यापक किसनराव चव्हाण सर यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी रावरीच्या प्रेस होणार आहे. आणि या प्रेसमध्ये आम्ही आमच्या राज्याच्या कमिटीला सुद्धा जिल्हा टीम, तालुका टीम मागणी करणार आहोत की सुजातदादांना या ठिकाणी आम्हाला रावरी विधानसभेची उमेदवारी देण्यासाठी आपण देखील बाळासाहेबांना या ठिकाणी विनंती करावी. आणि आम्ही सर्वजण या ठिकाणी तालुक्यातले सगळे सर्वजण आहेत आंबेडकरवादी, संविधानप्रेमी, लोकशाहीप्रेमी, हे सुद्धा या ठिकाणी आंबेडकर घराण्यातला माणूस या ठिकाणी निवडणूक
लढवत असेल तर मित्रांनो 100% आजच हा उमेदवार निवडून आला अशी परिस्थिती होणार आहे. आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार कोण असेल तर वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार हा आंबेडकर घराण्यातला प्रत्यक्षात सुजातदादा आंबेडकर असेल असा आग्रह आम्ही बाळासाहेब आंबेडकरांना धरून या ठिकाणी ही निवडणूक जिंकून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. आणि एक विधानसभेमध्ये आंबेडकर घराण्याचा आवाज, वंचितांचा आवाज राबरी विधानसभेचे मतदार 100% पोहोचवतील असा मी विश्वास करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय शिवराय, जय भीम, जय एकलव्य.